आणि यापुढची बातमी सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत बातमी आहे इंधन दरवाढी संदर्भातली। गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा इंधनाचे दर वाढलेले आहेत। पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 17 पैशांची वाढ झाली आहे। इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या दरांवरती सुद्धा होतोय आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी केंद्रातल्या मोदी सरकारला टार्गेट करायला सुरुवात केली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। निवडणुकीत आश्वासनं द्यायची आणि नंतर जनतेच्या खिशावरती वार करायचा अशी टीका राहुल गांधींनी केली। तर राज्यातल्या विरोधी पक्षांनी आज राज्यभरात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला। तर राहुल यांनी महागाई मॅन असं पंतप्रधान मोदींना संबोधलंय आणि पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। पेट्रोल डिझेलच्या किमती टप्प्याटप्प्यानं वाढवल्या जातात, जेणेकरून हळूहळू तुमचा खिसा कापला जाईल। गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक वादळाचे संकेत देत होतो असं राहुल गांधी म्हणतात, पण जेव्हा मोदीजी त्यांच्या नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे निवडणुकीमध्ये व्यस्त होते। निवडणुका संपताच पेट्रोल डिझेल 8 रुपयांनी महागल्याचं राहुल यांनी नमूद केलं आणि आता हे वाढतच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महागाई मॅन मोदींचं कामच काम आहे। निवडणुकांमध्ये आश्वासन आणि इतर वेळी जनतेच्या खिशावर वार अशी टीका राहुल यांनी या दरवाढीवरनं केली आहे।